वडेगाव रेल्वे येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाई विरोधात आज पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढत प्रशासनाने लक्ष वेधले। मागील 20 वर्षांपासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहावे लागत असून केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठा प्रकल्प निधी अभावी अद्याप अपूर्ण आहे। महिलांनी जल जीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा थेट सवाल करत संताप व्यक्त केला। गावात पाण्याचा प्रचंड तुटवडा असून महिलांना दररोज घरकाम व शेती काम बाजूला ठेवून वेळी अवेळी बोरवेलवर रांगेत उभे राहावे लागते। पावसाळ्याच्या हंगामात ही समस्या कायम असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। महिलांचे म्हणणे आहे की जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे लक्ष केले आहे। पाणी पुरवठा विभागाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांना पावसाळ्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या विषयावर पंचायत समितीच्या आमसभेत सरपंच श्रीकांत लोणारे यांनी प्रश्न उपस्थित करून वडेगाव रेल्वे येथील जल जीवन मिशनचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी नागरिकांना शाश्वत पाणी पुरवठा करून द्यावा अशी ठाम मागणी केली। घागर मोर्चात गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मागील 1995 पासून वडगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त शोभेची वस्तू ठरलेली आहे। 1995 मध्ये तिचं काम सुरू झाला तर आज काय 30 वर्ष झाली, 2025 मध्ये तिचं काम पूर्ण झालेलं नाही। तिचं काम पूर्ण झालेला तर त्यामध्ये पाणी नाही। 2013 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिचा स्विच रूमचं काम झाला। स्विच रूम काम झाल्यानंतर 2021-22 मध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं। ठेकेदार आला आणि त्यांनी रोडाचं काम केलं। रोड खदून ठेवलं आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली। पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे। आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली, इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले, निवेदन दिले, तरी कर्मचारी हो येतो, निधी नाही, निधीच्या अभावी आमच्याकडे निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला वारंवार भूलथाप्या देत आहेत आणि आमच्या नागरिकांची अवहेलना करतात। आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारीवर जाणारे आहेत। सकाळी 5 ते 6 वाजेपासून वेचण्याचं असो की शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील त्या कामाला जायसाठी आमचा मजूर जातो। मजुराला सकाळी 4 वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते। पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी 4 वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या मोलमजुरीचा काम करत असतात। आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे ते इतरत्र कोणत्याच कामावरती जात नाही आणि त्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला बनवण करावी लागते। माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या इकडे जो जलजीवन मिशनच्या 44 लाखाचं काम आमच्या गावी शांसन झालेलं आहे त्याच्यात त्वरित मंजूर करून त्याचं काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।